न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। महिला सक्षमीकरणाच्या प्रशिक्षण निधीत घोटाळ्याचा संशय, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जात असतात। नाशिक महापालिकेच्या 14 कोटी रुपयांच्या प्रशिक्षण योजनेत अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 2023-24 मध्ये हा निधी मंजूर करण्यात आला होता। या अंतर्गत 2 संस्थांची निवड करून 5600 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले, असा दावा पालिकेकडून करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात प्रशिक्षण कितपत पार पडले याची माहिती अद्यापही गुलगस्त्यातच आहे। महत्त्वाचे म्हणजे महिला व बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर यांच्याकडे प्रशिक्षणाची माहिती मागवण्यात आली, मात्र वेळोवेळी विचारणा करूनही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही। BBS न्यूजच्या टीमने अचानक उपायुक्त नितीन नेर यांच्या कार्यालयात भेट दिली असता प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला। मात्र प्रशिक्षण केंद्राची संपूर्ण माहिती, प्रशिक्षणार्थ्यांची यादी तसेच ऑडिओ व्हिडिओ पुरावे आणि दस्तऐवज देण्यास टाळाटाळ केली जात आहे। यामुळे 14 कोटींचे पेमेंट प्रशिक्षण पूर्ण होण्याआधीच कसे झाले यावर संशय निर्माण झाला आहे। प्रशिक्षणांचा कुठलाही संस्थात्मक रिपोर्ट, लेखा परीक्षण किंवा संबंधित खाते प्रमुखांचे अहवाल सादर झाले नाहीत। त्यामुळे महापालिकेतील अधिकारी, समाज कल्याण विभाग आणि ठेकेदार यांच्यात संगनमत झाले आहे का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। महिला बाल कल्याण विभाग आणि समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर यांनी प्रहार जनशक्तीचे अनिल भंडांगे आणि नाशिक महानगरपालिकेच्या महिला संघटनांना या प्रकाराची माहिती देण्याची मागणी केली होती। याबाबत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी 22 दिवसांपूर्वी पत्र देण्यात आले होते, मात्र अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही। उलट आयुक्त महोदयांनीच तक्रारदारांकडे पुरावे मागण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले आहे। यामुळे महिला सक्षमीकरणाच्या प्रशिक्षण निधीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय बळावत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार। नाशिक महानगरपालिकेमध्ये 4 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं। महिला प्रशिक्षणामध्ये 14 कोटीचा घोटाळा झाला होता। त्या संदर्भात आज जवळजवळ 20-22 दिवस झाले आणि आयुक्त मॅडमला आज मी विचारायला आलो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही काय कारवाई केली किंवा तज्ज्ञ समिती नेमली का। मात्र कोणती तज्ज्ञ समिती नेमलेली नाहीये आणि मॅडम उलट मलाच म्हणता का तुम्ही पुरावे आणून द्या, आम्ही कारवाई करू। खरं तर आयुक्त मॅडमची जबाबदारी आहे, त्यांनी तज्ज्ञ समिती नेमून याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होते। असं न होता ते आमच्याकडे पुरावे मागतात। म्हणजे चोरांना हे जर सपोर्ट करत असतील तर तो घोटाळा बाहेर येणार कसं काय। त्यानंतर आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे। ह्या निवेदनामध्ये आमचे असं म्हणणं आहे की ह्या ज्या प्रकरणामध्ये जो महिला प्रशिक्षणाचा घोटाळा झाला आहे, यामध्ये जे अधिकारी आहे, उपायुक्त आहे, तिथे कर्मचारी असतील, काही लिपिक असतील, ह्या सर्वांची त्वरित बदली करावी आणि त्यांना इथे राजीव गांधी भवनला न ठेवता नाशिकमधील जे दुसरे विभाग आहे तिथे त्यांची बदली करावी। कारण ह्या 14 कोटीच्या घोटाळ्यामध्ये कदाचित कागदपत्रांची हेरफेर करून हे प्रकरण दाबण्याचा हे अधिकारी प्रयत्न करू शकता, म्हणून आम्ही त्यांच्या बदलीची मागणी केलेली आहे। आता बघू, आयुक्त मॅडम खरं तर त्यांनी चौकशीच केलेली नाही, तर ही बदली कसं काय करतील हा मोठा प्रश्न निर्माण होतोय। तर आता आपण पुढच्या 8-10 दिवसात बघू, याच्यावर जर काही कारवाई केली तर ठीक, नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपण मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार। बालकल्याणच्या संदर्भात लेखापरीक्षक आणि ऑडिट विभागाशी पण चर्चा केली। प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या अगोदर पेमेंट करता येत नाही आणि पार्ट पेमेंट सुद्धा करता येत नाही आणि त्यामध्ये सब टेंडर पण कोणाला देता येत नाही। तर वेगवेगळ्या पद्धतीने 40 लाखाचं पेमेंट आहे, 4 लाखाचं 4 कोटीचं पेमेंट आहे, अशा पद्धतीचं हे पेमेंट करून म्हणजे यापूर्वीचं आयुक्त करंजकर
यांनी याच्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचं सिद्ध होत आहे आणि त्याच डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही पण आम्हाला याच्या संदर्भात लेखी दिलं तर आम्ही त्यामध्ये तुम्हाला लेखी पण हे देऊ। कारण आज महिला बालकल्याणचा जिल्हा परिषद विभाग असेल, नंतर महिला बालकल्याण विभाग असेल, महानगरपालिकेचा असेल, महिला बालकल्याण असो नाही तर कुठलाही विषय असो, ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलंही पेमेंट अदा करता येत नाही। त्याचं परीक्षण केलं जातं, त्याचे रिपोर्ट घेतले जातात, मग महापालिकेमध्ये हा सावळा गोंधळ कसा चालू आहे। आणि आजही 4.5 कोटी पण दिले आणि आता फक्त 14 कोटीपैकी 10% अमाऊंट शिल्लक ठेवून जे डिपॉझिटचे अमाऊंट असते तेवढं ठेवून बाकी सगळं पेमेंट अदा करण्यात आलेलं आहे। हा सगळ्यात मोठा घोटाळा महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण विभागाचा झालेला आहे। हा आजच नाही तर गेल्या 40 वर्षापासूनचा जवळजवळ आत्तापर्यंत माझ्याकडे लेखी डॉक्युमेंट्सप्रमाणे 67 कोटीचा हा घोटाळा झालेला आहे आणि 67 कोटीच्या घोटाळ्यामधून कमीत कमी 54,000 महिलांना प्रशिक्षण आतापर्यंत दाखवलेलं आहे। त्याच्यातले 1% हे महिलाला सक्षमीकरण केले जात नाही आणि हा अधिकारी आणि ठेकेदार असाच हा पैसा मध्ये घोटाळा केला जात आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे, याची SID चौकशी झाली पाहिजे, असे नाशिककरांच्या सगळ्या महिलांच्या संघटनाच्या आणि प्रहार संघटनेचं यांच्या सगळ्यांची मागणी आहे। आता जे महापालिकेचा आयुक्त महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे हे उत्तर संयुक्त नाही आहे। ह्या उत्तराप्रमाणे त्यांनी स्वतः चौकशी केली पाहिजे, चौकशी अहवाल यांनी मागवला पाहिजे। यांनी तक्रारदाराकडे चौकशी अहवाल मागवू शकत नाही। या चुकीच्या पद्धतीने कुठेतरी त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे। BBC न्यूज नेटवर्क, कॅमेरामॅन अमर सोळंके, Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. टोईंग सध्या नाशिकमध्ये असणारा जिव्हाळ्याचा प्रश्न। वास्तविक पाहता सत्ताधारी पक्ष यांनी यात लक्ष द्यायला पाहिजे, परंतु नेहमीप्रमाणे त्यांच्यात प्रचंड उदासीनता दिसून येते। राहिला प्रश्न विरोधकांच्या, ते काम चलाऊ बोटेचेपी भूमिका घेत आहेत। संवेदनशील विषय मुळातच महानगरपालिकेने कोठेही पार्किंग दिलेच नाही। तसेच रस्त्यावर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये दुकानदारांनीच अर्धे दुकान रस्त्यावर लावलेले। अशा वेळी प्रथम कारवाई कोणावर व्हायला पाहिजे, परंतु तसे न करता गरीब टू व्हीलरवर कारवाई केली जाते। मुख्यत्वे कारवाई करताना बाजूला उभे असलेले मुजोरपणाने बघणारे हातगाडीवाले, त्यांना साधी सूचनाही देता येत नाही, पण तावातावाने व अगदी अंगात 12 हत्तीचे बळ आल्याप्रमाणे टोईंग कर्मचारी गाडी अतिशय वेगाने त्यांच्या ट्रकमध्ये टाकतात। बरं, खरोखर तुमच्यात हिम्मत असेल तर सर्व शासकीय यंत्रणा अतिक्रमण काढण्यासाठी खासगी ठेकेदाराला का देत नाही? तिथे काय अडचण येते? अथवा जिथे टू व्हीलर उचलतात तेथील अतिक्रमण काढायचे असा तरी निर्णय घेणार का? महत्त्वाचे म्हणजे पोलीस यंत्रणेला फक्त टू व्हीलर वाले कसे काय अतिरेकी वाटतात? त्यांच्या नजरेला बाकी कसे काही दिसत नाही। वर्षानुवर्ष मीटर नसलेल्या रिक्षा, अंगावर गणवेश नसलेले ड्रायव्हर, 1 घंटा गाडीला कोणतेही पाठीमागे नंबर अथवा लाईट नसलेल्या गाड्या, खडी डबल वाहणारे डंपर, एसटी स्टँडच्या बाहेर प्रवासी पळवणाऱ्या खाजगी लक्झरी अथवा खाजगी वाहने, एसटी स्टँडवरील भुरटे चोर असे कितीतरी आहेत, पण टू व्हीलर चालवणाऱ्यांकडे असे काय घबाड आहे? नीट विचारांती सर्वात कष्टकरी व हातावर काम करणारे बहुतांशी टू व्हीलर वाले असतात। ज्या इमारतींनी पार्किंग पाहिजे त्या जागी व्यावसायिक गाळे उभारले, तेथे का नाही यंत्रणा राबवतात? मेन रोड, सराफ बाजार, भांडे आळी, भोरपट्टी, चांदवडकर लेन, भद्रकाली रोड, भद्रकाली भाजी मार्केट इत्यादी ठिकाणी संपूर्ण व्यापारी रस्त्यावर अर्धे दुकान लावत असतात। तेथून सर्वच सरकारी यंत्रणा, महानगरपालिकेचे कर्मचारी जात येत असतात, परंतु त्यांना काय अभय देतात असे कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत। या सर्वांना सोडून फक्त टू व्हीलर टोईंग करणाऱ्या ठेकेदाराला का प्राधान्य देतात? याचे उत्तर राजकीय, अराजकीय, समाज बांधव अथवा यावर काम करणाऱ्या संस्थांकडे आहेत का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक। डोंबिवली, खंबाळ, पाडा परिसरातील चौधरीवाडी मैदानात RSSच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक।
रात्री 8 वाजेच्या सुमारास लहान मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून झाली दगडफेक. सुदैवाने कोणतीही जखमी, जीवितहानी नाही. ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर यांची शाखा असून या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी व शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून मुलांना दिले जात होते प्रशिक्षण. दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सध्या कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस आरोपींचा शोध घेत असून कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मैदानात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. श्री क्षेत्र मढीच्या दिशेने विंचूर विठ्ठलवाडी येथील मानाची काठी प्रस्थान. श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या यात्रा उत्सव हा होळीपासून ते गुढीपाडवापर्यंत चालतो. यावेळी निफाड तालुक्यातील विंचूर येथील विठ्ठलवाडी पवार वस्तीवरील चैतन्य कानिफनाथाचे मंदिर येथून गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या मानाची काठी हे श्री क्षेत्र मढीच्या दिशेने आज रवाना झाली आहे. विंचूर विठ्ठलवाडी बाळासाहेब पवार यांच्या वस्तीवरील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कानिफनाथांच्या काठी पायी यात्रेत सहभागी झाले आहेत. मोठ्या भक्तिमय वातावरणात वाजत गाजत ही 25 फूट उंच अशी काठी मढीच्या दिशेने प्रस्थान झाली आहे. तुम्ही विचारत असेल सांगतो ना. तुमचे नाव कसं? आमचं कानिफनाथ मंदिर विठ्ठलवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. इथून आमची दरवर्षी परंपरेने जवळपास म्हणजे आता 20 वर्ष झाली, 20 वर्ष चालू पायी दिंडीचं. त्याच्या आधी पण बसनं, रेल्वेने जात होती, त्याच्या आधी बैलगाडीने जात होती. म्हणजे पूर्वपार आमची पिढ्याने पिढ्या ही परंपरा आहे. तर आता आम्ही आज 9 तारीख आज इथून प्रस्थान करणार आहे आणि 19 तारखेला मढीला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम, काठी मिरवणूक हे सगळं होतं. सर्व लोक येतात, मलिदाचा निवेद करतात आणि महाप्रसाद घेऊन आणि परत पैठण मार्गे घरी येतात. अशा पद्धतीने आमची काठी 25 फुटी, म्हणजे पहिली जास्त मोठी होती पण आम्हाला गाडीवर न्यायला त्रास होता. आम्ही 25 फूट सफिशियंट आहे, काही अडचण नाही आम्हाला त्याची. आणि काठी मोठीच पाहिजे असं काही नाही, त्याचं निशाण आहे ते देवाचं. आणि काठी ही कालिकेचं प्रतीक आहे. नाथाच्या दरबारात ती कालिका म्हणून असते. आणि पक्ष सोडताना मला दुःख होत आहे. रवींद्र धंगेकर. समोर बघा.
सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आधी, बैठक झाली, मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे. माझी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वर पडले, प्रचंड आपल्या मागं ताकद उभी केली. सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले. त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही, शेवटी आपण माणूस आहे. आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय मतदारांशी मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार. आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो. त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वातावरणाने पण बराच त्याच्यावर डोक्यावर पाणी गेलं. कार्यकर्ते बाकीचा परिचय आपल्याला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतो आहे तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भत्त्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली. आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली. आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं. आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल. भेटेअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार. काय तुम्हाला शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून, काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे, कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली होती? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काय मागितलेलं नाही. पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहू दे की मी जरी कुठल्या पक्षात असलं तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता. जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे, जो काही निर्णय आहे तो संध्याकाळी, पण मी आज त्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे. आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून राहत आहे. मी कधी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही, पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मत आहे. आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदे साहेबांशी बोलणार आणि 7 वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो तुम्हाला समजेलच. यापूर्वी शिंदे
कृषी महोत्सवात कृषी कीर्तनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन। येथील समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीत शेतकऱ्यांना कृषी कीर्तनाच्या माध्यमातून कापूस व इतर पिकांची लागवड, तंत्रज्ञान तसेच कृषीविषयक माहिती देण्यात आली। केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब फंड यांनी हा कीर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कपाशी व इतर पिकाचे लागवड, तंत्रज्ञान, बी बियाणे निवड, पेरणीची पद्धत, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन, रासायनिक कीडनाशकाची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान इत्यादी बाबींची माहिती दिली। राजाचं या अन्नदात्याचं ज्ञानवर्धन झालं असावं आणि त्या ठिकाणी जी भैरवी आहे, ज्या पद्धतीनं पंढरीचा वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन तृप्त मनाने माघारी जातो, त्याच पद्धतीची ही भैरवी आहे। जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता। जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे बळीराजा। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आगार प्रमुखावर कारवाईसाठी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगाराचे प्रमुख गोविंद जवंजाळ व आणखी 3 कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी मागील 4 दिवसांपासून शेगाव बसस्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। विभाग नियंत्रक या आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत जोपर्यंत कारवाई होत नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदर्भ एसटी कामगार संघटनेचे विदर्भ संघटक प्रमोद पोहरे यांनी दिला आहे। एसटी महामंडळ शेगाव आगार बसस्थानक च्या समोर मी प्रमोद पोहरे, सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटना, बेमुदत आमरण उपोषण गेल्या 4 दिवसापासून करीत आहे। शेगाव येथील आगार व्यवस्थापक गोविंद जवंजाळ यांच्यावर व त्यांचे 3 सहकारी यांच्यावर विनयभंगाचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी आगारातील वाहक महिलेची पिळवणूक केली, तिच्यावर अत्याचार केले, गैरवर्तन केलं, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र बुलढाण्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊन महामंडळाचे अधिकारी वरिष्ठ कुठलीही कारवाई या आरोपीवर गोविंदा जवंजाळ आगार व्यवस्थापक शेगाव व त्यांचे सहकारी आरोपी यांच्यावर कारवाई करत नाही। त्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमच्या काही चालका बंधूंच्या पर्यायी नोकरीच्या संदर्भात प्रश्न होते,
ज्यांनी कायदेशीर पर्यायी नोकरी मिळवण्यासाठी मेडिकल केलेलं आहे त्यांना पर्यायी नोकरी हे विभाग नियंत्रक देत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्रावर लागलेले आहे त्यांना पर्यायी काम देत आहेत। याचा अर्थ काहीतरी पैसा घेऊन किंवा देवाणघेवाण करून विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक हे काम करीत आहेत। तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि व्यवस्थापकीय संचालक MSRTC मुंबई यांनी फोन केल्यानंतर आज त्या विभाग नियंत्रक इथं आल्या होत्या, परंतु त्यांनी आमची कुठलीच गोष्ट ऐकली नाही, कारण की सर्व काम इल्लीगल आहे आणि ते जर बरोबर करते तर त्यांची बाजू उघड होऊ शकते। म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे ते उपोषण चालू ठेवा, आम्ही तुमची बाजू सोडू शकत नाही। करिता माननीय परिवहन मंत्री साहेब तसे STचे अध्यक्ष प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्या या उपोषणाची दखल घ्यावी आणि ह्या गोविंदा जंजाळसारख्या या आरोपीवर, गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी मी विदर्भ ST कामगार संघटनेच्या माध्यमातून करतोय। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचे सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401। एडमिशंस ओपन, नर्सरी टू 10 फॉर इंग्लिश एंड हिंदी मीडियम, 11th and 12th कॉमर्स एंड साइंस। We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पंढरपूरच्या बाजारात शेवग्याची आवक वाढल्याने 30 ते 35 रुपये किलोने विक्री। पंढरपूरच्या बाजारात शेवग्याची आवक वाढल्याने मागील महिन्यात 300 ते 400 रुपये किलो दराचा शेवगा आता 30 ते 35 रुपये किलो दरावर आला आहे। मागील महिन्यात 300 ते 400 रुपये किलो दराने शेवग्याची विक्री होत होती। आता शेवग्याची आवक वाढल्याने पंढरपूरच्या बाजारात 30 ते 35 रुपये किलो दराने शेवग्याची विक्री होते, त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे। माझं नाव स्वरूप शिंदे, गेले 10 वर्ष झालं मी व्यापारात आहे। शेवगाचा गेल्या महिन्यात साधारण 1-1.5 महिन्याखाली भाव होता 250 ते 300 रुपये किलो, तर त्या शेवगा रेट झाला आता 30 ते 35 रुपये किलो। मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे शेवगाचे रेट पूर्णपणे कमी झाले, तसेच बाकीचे भाजीपाले रेट कमी झालेले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक। आज बजेट जाहीर होईल आणि ते महाराष्ट्राला दिलासा देणारं असेल, संजय गायकवाड। काँग्रेसचं घर महाराष्ट्रामध्ये खाली होत चाललं आहे। उबाटा गटाचं देखील घर खाली होत आहे। एकनाथ शिंदे यांच्यावरच्या महाराष्ट्रामध्ये विश्वास वाढत चालला आहे आणि दोन्ही पक्षांची लोक आमच्या पक्षात ताकदीने सामील होत आहेत। 2 दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातही पक्षप्रवेश झाले। पुढे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं। गंगा ही पवित्र मानली जाते, अगदी देवी देवतांच्या काळापासून। पाण्याच्या फ्लोमुळे काही घाण असेल असं वाटत नाही। बजेटविषयी संजय गायकवाड यांनी सांगितलं की आज बजेट जाहीर होईल आणि ते महाराष्ट्राला दिलासा देणारं असेल। काँग्रेसचं घर महाराष्ट्रामध्ये खाली होत चाललेलं आहे, उबाटाचे होत चाललेले आहे। एकनाथ शिंदे साहेबांवरचा विश्वास महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण दोन्ही पक्षाचे लोक हे आमच्यामध्ये मोठ्या ताकदीने सामील होत आहेत। आता किती लोक आपल्या संपर्कात आहेत? खूप आहेत। आता आमच्या बुलढाण्यामध्ये पण आमच्याकडे 2 दिवसापूर्वी मोठे प्रवेश झाले, आणखी काही प्रवेश त्याच्यामध्ये आहेत आणि पुढच्या काळात तुम्हाला हे बघायला मिळेल। ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकते, कारण गंगा ही पवित्र मानल्या जाते, अगदी देवी देवतांच्या काळापासून मानली जाते आणि तिचा जो पाण्याचा फ्लो आहे त्याच्यामुळे तिच्यात काही घाण आली असं मला वाटत नाही। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचे सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401। एडमिशंस ओपन, नर्सरी टू 10 फॉर इंग्लिश एंड हिंदी मीडियम, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
डोणगावमध्ये भाजीपाला मार्केटला भीषण आग. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्री मोठी आग लागल्याने भाजीपाला दुकानासह स्टेशनरीची दुकाने जळून खाक झाली. यामध्ये दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डोणगाव येथे रात्री लागलेल्या या आगीमध्ये ज्या लहान दुकानदारांचे नुकसान झाले, या दुकानदारांना धीर देण्याकरिता जो राजस्व विभाग या ठिकाणी आला, पंचनामे झाले, परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये सानुग्रह अनुदान जे आहे ते यांना मिळालं पाहिजे. सानुग्रह अनुदानासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांचा पूर्ण ओस पडलेला आता हा धंदा सावरण्याकरता मुख्यमंत्र्यांनी यांना मदत निधी ही उपलब्ध करून दिली पाहिजे, मदत दिली पाहिजे, अशी मी या सर्वांच्या वतीनं तसेच डोणगाव गावच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करतो. संभाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्यासाठी टीका टिप्पणी केली जात आहे. शिवेंद्र राजे भोसले वक्तव्य करते. पण आता हा छावा पिक्चर आल्यानंतरच एवढं संभाजी महाराजांवर टीका म्हणजे त्यांच्याबद्दल का बोललं जाते का, तर जो इतिहास आहे तो आजच्या तरुण पिढीला कळाला, त्याचं सगळीकडे झालं. मग आता हा महत्त्व कसं कमी करायचं, तर असं काहीतरी वेडं बोलायचं म्हणजे त्यानं त्यांचं महत्त्व कमी झालं पाहिजे, हा या मागचा सगळा हे आहे. नाही, मला काय त्यांनी बोललेत मला माहित नाही. तर शेवटी मी ते स्टेटमेंट मला वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय त्याच्यावर मी प्रतिक्रिया नाही देऊ शकत. थँक्यू. कायद्याबद्दल मी यापूर्वी सुद्धा बोलले झाला पाहिजे आणि कायद्याच्या अंतर्गत कुठेतरी कडक शिक्षेचे आहेत. म्हणजे सगळ्याच महापुरुषांच्या, म्हणजे नुसतं छत्रपतींचं नाही, सगळ्याच महापुरुष कुणी काय बोललं ते कडक ते जे असतील ते जे कुणी असेल सगळ्यांना त्या कायद्यात जो काही कायदा केला जाईल त्यामध्ये आत्ताचा असू दे पुढं असू दे कार्यवाही झाली पाहिजे. थँक्यू. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
राज ठाकरे स्पष्ट वक्ते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. बाळा नांदगावकर. कुटुंबातील बाळासाहेब असतील का प्रबोधनकार वगैरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात आणि अंधश्रद्धा या विषयावरती त्यांच्या स्ट्रेट भावना असतात, म्हणून त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या. लक्ष याचा अर्थ असं नाही की ते हिंदुत्वाच्या विरोधातले आहेत, हिंदुप्रेमी आहेत. त्यांची जी भावना होती की त्याचं काही चुकीचं घडतं असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी रमजान मध्ये आता बकरे कापले जात आहे, त्यांचं रक्त थेट नद्यांमध्ये मिसळलं जात आहे, समुद्रात मिसळलं जात आहे, तेव्हा कोणी टीका करत नाही. हिंदूंच्या धर्मावरच सगळे टीका करतात. मला असं वाटतं की ही भावना तुमची आणि माझी काही वेगळी नाही. त्याच्याबद्दल ही गोष्ट खरी आहे. अशा वेळेला आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे ही भूमिका ते मांडू शकतात असं मला वाटतंय. काल उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य खूप चर्चेत आलंय, जर कोणी जय श्रीराम म्हणत असेल तर तुम्ही जय शिवराय म्हणा असं उद्धव ठाकरे म्हटले. जय श्रीराम हे तर रामराज्य आणा म्हणून आपण नेहमीच म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे जय श्रीरामला पर्याय जय शिवराय असं न करता शिवराय आणि जय श्रीराम हे दोन्ही आपल्या ज्या आपल्या रक्तात भिजलेले आहेत, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. तो माहिती नाही. आता ते त्यांची नेहमीच भूमिका वेगळी बदलत असतात, तशी त्यांची भूमिका बदलते. कारण जय श्रीराम आता हे आमच्या सगळ्यांकडे आल्यामुळे त्यांना वाटतं की जय शिवराय बोलाय, पण छत्रपती पण सगळ्यांचे नाहीत. काही विषय नाही. राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यानंतर भाजप नेते असं म्हणतात की 57 कोटी लोकांनी स्नान केलं, ती त्यांची श्रद्धा होती, त्याला तुम्ही अंधश्रद्धा कसं? मला असं वाटतं की आता ह्या विषयावरती त्यांच्याशी तुम्ही मला वाटतं 30 तारखेला कदाचित ते बोलतीलच गुढी पाडव्याला, कारण त्यांच्या मनामध्ये माझ्यापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात काय बोलायचं ते. त्याच्यामुळे ते बोलतीलच किंवा मध्यंतरी कधी तुमची भेट झाली तर ते निश्चितपणे बोलतील या विषयावर असं मला वाटतं. तुम्हाला कल्पना की 2-3 दिवसापूर्वी मी मुंबईतील मेजर नाले आणि मिठी नदी या बाबतीमध्ये 500 कोटीचे जे टेंडर काढलेले आहे त्या टेंडरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे काही कंपन्यांना पाहिजे तशा अटी शर्ती देऊनच त्यांना पाहिजे तशा अटी शर्ती देऊन ते टेंडर काढलेले आहेत आणि त्याच कंपन्या आलेल्या, ज्या कंपन्यांमधले मालक बरेचसे मालक हे 2015 साली जेलमध्ये गेले होते. काय किंबहुना त्यांनी 2021-22ला पे ऑर्डर म्हणजे पेमेंट ऑर्डर आणि पेमेंट सर्टिफिकेट चुकीच्या काढून 10 कोटी रुपये सुद्धा महापालिकेकडून दिले. असे 500 कोटीचं टेंडर जे भ्रष्टाचाराचं आहे त्याचे मी अभिजित बांगर साहेब ॲडिशनल कमिशनर त्यांना भेटून आलो. सन्माननीय कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो, त्यांनी मला उत्तर पाठवले आणि आता मुख्यमंत्र्यांनी मी त्यासाठीच बोललो. त्या निविदा रद्द करण्याची आवश्यकता आहे. ज्या निविदेमध्ये एनीवर करणारा कॉन्ट्रॅक्टर आला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना संधी मिळेल. लक्षात एकच कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या 5-5 कंपन्या असतात, ती नावं पण मी त्या दिवशी दिली होती. त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण शक्यतो प्राधान्य देत आहे, हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्यासाठी सगळ्या प्रूफनिशी मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची आता सगळे इतंभूत माहिती देतोय जी मी आता कमिशनरकडे देऊन आलोय आणि ते भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री काय बोलते आहे की ते निविदा रद्द करावी. SIT तुम्ही चौकशी जरी लावलेली असतील तरी EOW करून किंवा ED करून या लोकांची चौकशी करण्याची गरज आहे. 2005-06ला मिठी नदीचा प्रकार झाला होता, त्याच्यानंतर दर वर्षाला 9 कोटी रुपये मिठी नदीसाठी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर घेतोय 90 लाखांच्या मशीनच्या बदल्यात. म्हणजे लुटत आहे. मी आता बांगर साहेबांना समजून सांगितलं आणि त्यांनाही ते पटलेलं आहे. त्यामध्ये कोट्यावधी 200-250 कोटीचा पैसे आपल्या महापालिकेचे आणि महानगरपालिकेचे आणि मुंबईकरांचे वाचू शकतात, जे इतर कामासाठी वापरते येतील. आणि म्हणून तो मिठी नदीचा आणि मेजर नाल्याचा थोडासा प्रकल्प एक भूपेंद्र नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्या स्वतःच्या 5 कंपन्या आहेत. त्याच्यानंतर एक केतन कदम नावाचा आहे, त्यांनी 90 लाखाची मशीन ही त्यांनी केरळवरनं आणले एका कंपनीकडून. ती केरळवरून आणलेली मशीन 90 लाखाची तो तिकडे मिठी नदीचा वापरायला देतो आणि 9 कोटी रुपये भाडं घेतो. आता सांगा मला, म्हणजे ही लुटमार. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक,
98-227 85-037. श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302. श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. देवरायांच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी रत्नागिरीत घंटानाद आंदोलन. कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनीच्या 7/12 उतार्यामधून कमी करण्यात आली आहे. यासाठी कोणतीही नोटीस दिली गेली नाही. या देवराई देवस्थानांच्या नावावर कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक भक्त हिंदू यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. देवराई किंवा देवरहाटी या जमिनी केवळ धार्मिक उपासनेसाठी नव्हे तर पर्यावरण समतोल राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत. अनेक वर्षांपासून या जमिनी देवस्थानांच्या ताब्यात होत्या आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या धार्मिक भावना जपल्या जात होत्या. मात्र शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या जमिनी शासनाच्या नावे केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे, अशी माहिती संजय जोशी यांनी दिली. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी संचालक 98-227 85-037. श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302. श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बुलढाण्यात पाडण्यात आला कडकडीत बंद. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहर सर्वपक्षीय कडकडीत बंद पाडण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बुलढाणा शहर कडकडीत बंद पाडण्यात आला आहे. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने केली गेली त्या पद्धतीनं त्यांचे जे मारेकरी त्यांना कठोरची कठोर शिक्षा व्हावी याकरता आज बुलढाणा शहरामध्ये कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी आज बंदचा उत्साह दिला आहे. शांतताप्रिय महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये ज्या घटना घडत आहे आणि त्याचाच कळस म्हणून संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या हा तर अगदी याचा कळस झालेला आहे. आणि अशा हे जे अत्याचारी वृत्ती, गुन्हेगारी वृत्ती या महाराष्ट्रात वाढते, ही वृत्ती संपवण्यासाठी जे महाराष्ट्राला आणि बुलढाणेकरांना आव्हान केलं आपण, त्या आव्हानाला सर्व नागरिकांनी 100% उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं, प्रतिष्ठानं बंद ठेवली. याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण महाराष्ट्रामध्ये सध्या पाहत आहोत, निर्दोष मरत आहे आणि गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढते अन्याय, अत्याचार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वेगळ्या भाषेत या ठिकाणचे लोक हे समाजकंटक बोलत आहेत. आज ही एकदम दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्राची आणि सर्व शहरांची झालेली आहे. या गुंडगिरीला समूळ नष्ट करण्यासाठी, अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी आज तमाम नागरिक, सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून
आज जे बंदचं आवाहन केलं सर्व पक्षांनी, सर्व समाजांनी, सर्व नागरिकांनी, या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बुलढाणा शहर सुद्धा 100% यशस्वीरित्या बंद ठेवण्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग दाखविला। तमाम नागरिकांचे आम्ही सर्वजण आभार मानतो। आज बुलढाणा शहरात बंद पाळण्यात येताना नेमकी काय मागणी आहे? मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी अमानवी हत्या करण्यात आली, या हत्येचा निषेध नोंदविण्याकरिता आज सर्व पक्षीय बुलढाण्यातील जनतेने बंदचं आवाहन केलं होतं। या आव्हानाला 100% प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे बुलढाण्यातील सुज्ञ नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळला। या बुलढाणेकरांचं मी सततः आभार व्यक्त करतो आणि अशा घटना रोखण्याकरिता सर्वांनी एकत्रित यावं, यातील मारेकरी जे आहेत त्यांना फासावर लटकावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक। संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या नियुक्तीनंतर सपकाळ यांच्या होमटाऊन असलेल्या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आउटगोईंग सुरू झालेली आहे। काही दिवसांपूर्वी माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुक्तार सिंग राजपूत यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश घेतलेला आहे। तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये दाखल झाले आहे। प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यामुळे ही नाराजी आहे का? मुळीच नाही। त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं, त्यांनी भारताचे अध्यक्ष व्हावं। खरगे साहेबांनंतर त्यांनी भारताचा अध्यक्ष झालाच आम्हाला आनंदच होईल, परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना घेऊन चालणार आहे। प्रत्येक थरातील कार्यकर्त्यांना समवेत घेतलं पाहिजे असं काँग्रेसचे ध्येय धोरण होते, परंतु या ध्येय धोरणांपासून हर्षवर्धन सपकाळ हे दूर गेलेले आहेत। त्यामुळे त्यांना गरीब कार्यकर्त्यांबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण झालेला असल्यामुळे सर्व मंडळी ही काँग्रेस पक्षाला सोडित आहे। काय वाटते की प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस वाढणार आहे का राज्याची? माझा अनुभव आहे 2014 पासून त्यांनी बुलढाणा विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। 2014चा अभ्यास केला आणि आज 2025चा अभ्यास केला तर निश्चितच 60-70% काँग्रेस ही त्यांच्या अरेरावीमुळे आणि अरेरावीमुळेच काँग्रेस पक्षाला गच्छंती ही लागलेली आहे। यापुढे आता आपण शिवसेनेमध्ये काम करणार आहे। आपण काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत की याआधी त्यांनी स्वतः शिवसेनेचं काम केलं, काय ते तथ्य? माझं याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला सांगणं असं आहे की हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी फक्त आणि फक्त 2 वेळेस काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे। 2 वेळेस म्हणजे ज्यावेळेस ते 2014ला उभे होते त्यावेळेस आणि 2019ला उभे होते त्यावेळेस। 1999ला धुरपतरावजी सावळे साहेब यांना उमेदवारी मिळाली होती, त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्यांचं काम केलं नव्हतं। 2004ला माझे वडील स्वतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांचं सुद्धा त्यांनी काम केलं नव्हतं। पुन्हा एकदा 2009ला धुरपतरावजी सावळे यांना तिकीट मिळालं होतं काँग्रेस पक्षाचं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांनी कोणाचं काम केलं आहे हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व जाणते काँग्रेसची जी मंडळी आहे यांना सर्वश्रुत आहेच। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करतायत रोहिणी खडसे। राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत। महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत। याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे। मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजेत, रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करत आहेत। गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते। पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर, तेव्हाच तुम्ही तुमचे संरक्षण करा। लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं देण्यात आली। लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटलं होतं। आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत। दिलेली संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करावीत एवढीच अपेक्षा आहेत। आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं हे आंदोलन होतं। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल दररोज रोज आपण जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येताना दिसते। पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय गुन्हे, जसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हे झालेत का काय, कारण रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल। पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव, असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही। आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते। तो शक्ती कायदा 3-3.5 वर्ष झाले अडगडीत पडला आहे। तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय। त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहे तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते, त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे। कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो। 2-2, 4-4 दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये। त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशनपासून होते की तिच्यावर गुन्हा नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही। तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो। कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं। कोर्टात गेल्यानंतर 10-12 वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल, माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही। शेवटी म्हणतात जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। कमी पडतच आहे ना।